नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी भूषण सूर्यवंशी आणि एक नवीन संकल्पना किंवा नवीन एक ब्लॉग घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत आहे. एक यूट्यूब चॅनल आज सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामागचे खूप मोठं कारण म्हणजे आताच चालू असलेलं आपलं बिग बॉस. चालू जरी बिग बॉसच्या नाव आहे तो खाली गेलेला आहे, बट मी पुढे चालून अजून याला ग्रो करण्याचा प्रयत्न करेल, वेगवेगळे सब्जेक्ट आणण्याचा प्रयत्न करेल आणि तसेच पब्लिकला, ऑडियन्सला मनोरंजन कसं होईल याचा देखील मी प्रयत्न करेन. बट मला खरंच मनापासून असं वाटलं की यूट्यूब चॅनल का ओपन करावं आणि कशासाठी करावं किंवा त्याचा हेतू काय ठरवला आपण पाहिजे. तर माझ्या मनात असं आलं की आजचं जे बिग बॉसचं जे सीझन चालू आहे ना, अतिशय लाजिरवाणं असं किंवा एकदम घृणास्पद हे सीझन आतापर्यंत झालेलं नाही, आतापर्यंतच्या पाहण्यांच्या दृष्टिकोनातून. आणि मी एक प्रेक्षक आहे, त्या हेतूनं मी बोलत आहे. मला काही पर्सनल नाही बिग बॉसच्या शोबद्दल, बट मी एक प्रेक्षक आहे, त्या हेतूने मी बोलत आहे. जे मी पाहतोय, जे मी अनुभवतोय त्या हेतूने बोलत आहे. कंटेस्टंट तर असे आलेत की काय सांगायचं त्या कंटेस्टंटबद्दल. अरे कसे कंटेस्टंट, अरे तुम्ही पूर्ण वयाने 18 झालेले कंटेस्टंट आणलेत, पण ते बुद्धीने आणि मनाने समोरचा मोठा आहे काय काहीच त्यांना घेणं देणं नाही. काय समोरच्याला काय बोलतील त्यांचं काहीच समजत नाही. कसे कंटेस्टंट आणलेत. अरे काय आता नाव घ्यावं त्यांचं, ती अनुश्री. आपल्यापेक्षा मोठी माणसं आहेत, कसं बोलावं काय बोलावं, येईल जाईल त्याची इज्जत काढत राहते. अरे काय भेटते त्यानं, भेटतंय काय त्यानं तुला समाधान सुख? मग तिथं कुठं पण भेटेल ना. मग इथंच का अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही तुमची पातळी दाखवताय, अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही तुमची पातळी दाखवताय. अरे तुम्ही खेळू शकता. अरे मागच्या सीझनमध्ये गेला तो, काय त्याचं नाव आपलं, सूरज चव्हाण. काय माणूस आहे तो. अरे शांत संयमी असून सुद्धा तो बिग बॉस जिंकून गेला. अशिक्षित होता, एवढा शिकलेला नव्हता, साधा बोळापणा, साधी बोळी राणीमान होती तरी तो जिंकून गेला. आणि तुम्ही काय सांगताय की आमचे कुमावत भाऊ, सचिन कुमावत भाऊ, ते एकदम साधे आहेत आणि त्यांचं काही इन्व्हॉल्वमेंट नसतं. अरे प्रत्येक ठिकाणी जोरात ओरडून बोलणं, प्रत्येक ठिकाणी जोरात ओरडून दुसऱ्याला शिवा देणं, मोठ्याचा अपमान करणं, याने जर का बिग बॉस खेळणं तुम्ही खूप चांगलं खेळतायत आणि दिसतायत, पण तुम्ही कशा प्रकारे दिसतायत ते गरिमादायक नाही आहे. त्याप्रमाणे आमचे सचिन भाऊच ठीक आहेत, रोशनदादा ठीक आहेत, ठीक आहे. राहिलं तो प्रभूला पण तुम्ही कधी पाहिलं की तो प्रभूच्या डोक्यात घुसलेला राहतो सगळ्यांच्या. काय तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्या क्लासची लेवलची लोक जर का तुमच्यात नाही आली तर तुम्हाला सहन नाही होत का? जाऊ दे ना, एखादा दिवस एखादं चांगलं गरिबाचं पोरगं पुढे जात आहे तर. कुठलं सुटलं की सचिन भाऊ, प्रभू आणि रोशनदादा. काय लावलं काय तुम्ही? म्हणजे जे माणसं शांत आहेत, संयमी आहेत, हां, आणि मतलब ते कोणाला जर का विरोध जरी करायचा असेल ना, मुद्देसूदपणे विरोध करतात ते. असं नाही की का रे, अरे तू रे मोठा आहे, लहान आहे, काय आहे. अरे रिस्पेक्ट ठेवून सूरज चव्हाण जिंकून गेलता, अख्ख्या महाराष्ट्राचे मन जिंकून गेला तो, जिंकून गेला. स्वतःचं घर समजून त्या घरात काम करायचा. काय उठलं सुटलं की त्या अनुश्री माने तर ती कायम बेडवरच असती. सगळे कोणी बी काम करा, मी करणार नाही. अरे वा, क्या बात आहे. काय कंटेस्टंट आणले खरंच ना काय. आणि काल ते आपल्या ताईला, प्राजक्ता ताईला काय म्हणली की काय नमुने आणले म्हणे तुम्ही बिग बॉस. नमुने? प्राजक्ता ताई तिच्यापेक्षा एवढी मोठी. ही भाषा आहे आपली, हा महाराष्ट्र आहे आपला. अरे आपण रीलवर तर खूप काही दाखवतो, हां, रीलवर आपण खूप काही करतो रील्सवर. प्रत्यक्षात करा ना ते. महाराजांचा महाराष्ट्र असा नाही आहे. अरे नाही, जे असा महाराष्ट्र आपला, असा महाराष्ट्र आपला राहू शकत नाही. आता सचिनदादाकडनं काहीतरी बघा. सगळ्यांमध्ये राहतो, सगळ्यांमध्ये. आजपर्यंत एक भांडण नाही ऐकलं मी त्या माणसाचं, एक भांडण नाही ऐकलं सचिनदादाचं, एक भांडण. सगळ्यांचं ऐकून घेतलंय, सगळ्यांना समजवलंय. आणि आज काल तो थोडा भावनिक झाला, कालच्या एपिसोडमध्ये, काल परवाच्या थोडा भावनिक झाला. कारण का झाला, त्याला सगळेच म्हणतात तू वीक आहे. अरे तो वीक नाही आहे, तो मुद्देसूदपणे बोलतो. आणि मुद्देसूद बोलणारे माणसं कमीच असतात आणि कमीच दिसतात.
आणि तुम्ही म्हणता तो मुद्देसूद. अरे काय बोलायचं तुम्हाला, काही म्हणजे बिग बॉस आहे, बिग बॉस आहे, काय वर्ल्ड कप नाही आहे रे मुद्देसूद बोलायला. बिग बॉस आहे, KBC नाही की मुद्देसूद बोललं पाहिजे. KBCमध्ये जा ना, तुम्हाला एवढं मुद्देसूद बोलायचं आहे तर. हां, तुम्हाला एवढाच जर हे आहे, साधंसुद्धा बिग बॉस आहे, साधंसुद्धा बिग बॉस. म्हणजे साधं नाही आहे, खेळ खूप मोठा आहे, TRP चांगली त्याची, बट म्हणजे तिथं काय तुम्ही GKची जनरल नॉलेजची परीक्षा देत आहे काय? अरे चांगला माणूस बोलतोय, चांगला माणूस राहतोय, म्हणजे जो चांगला आहे ना तोच नको या बिग बॉसच्या घरात, समजलं का? म्हणजे ते म्हणत नाही का की धर्मवीर धर्मवीर राजा जन्माला तर आला पाहिजे, पण तो आपल्या घरात नको, तो दुसऱ्याच्या घरात जन्माला आला पाहिजे. का? कारण आपला पोरगाचं नुकसान होईल ना धर्मवीर जर झाला तर. तो सगळं धर्माखातीर स्वाहा करून टाकीन, आणि स्वाहा आपल्याला आपलं सगळं करायचं नाही आहे. त्याच्यामुळे धर्मवीर तर जन्माला यायला पाहिजे, पण तो दुसऱ्याच्या घरात. ही आहे तुमची वस्तुस्थिती. त्याच्यामुळे चांगल्या माणसाला समजा, चांगल्या माणसाला जपा. काय लावलंय तुम्ही? खास याच टॉपिक करताय ना, हे यूट्यूब चॅनल ओपन करावं लागलं आहे मला, कारण आज वाटलं की कुठेतरी चांगला माणसाला. आणि मी आतापर्यंत ऐकलं होतं चांगल्या माणसाची या जगात काही हे नाही, पण आज पाहिलं की त्याला इथं खरं साबित होतं, खरं खरं होतं. काय एवढीच विनंती अख्ख्या महाराष्ट्राला हात जोडून. सर्वात पहिले तर जो कोणी या बिग बॉस शोमध्ये नियतीने नियमाप्रमाणे वागत असेल ना, त्याला वोट करा. किंवा तो माझा, तो माझा, तो माझा, इथला तिथला, काही तो वोट नका करा. इवन ठीक आहे, तुम्हाला जर वाटत असेल की याची परिस्थिती अशी तशी, तसं पण वोट करा. बट कसं आहे ना, आताच्या घडी परिस्थितीला पाहून तरी मला असं वाटते की आता जे सचिनदादासोबत चालू आहे ना, हे खूप चुकीचं चालू आहे, खूप चुकीचं चालू आहे. मानसिकरित्या पण चुकीचं चालू आहे, आणि त्यांना त्यांचं स्ट्रॉंग कॉम्पिटिशन, जे की सॉफ्ट हत्यारे, जे शांततेत काम करून क्रांती करायचं पॉवर ठेवतं, ते म्हणजे सचिनदादा. कारण शांत माणूस हा सगळ्यांचा प्रिय असतो, त्याचं कोणाशीच काही वाद नसतो, त्याच्यामुळे तो वर जाण्याचा चान्सेस असतो. आणि असंच मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा झालेलं आहे. त्यामुळेच ते सचिनदादाला जोडवायच्या मागे आहेत. तर एकच विनंती सर्व महाराष्ट्राला, फक्त खानदेशाला नाही, कारण ते खानदेशापुरता मर्यादित नाहीत आतापासून, किंवा या सीझनपासूनच नाही तर ते नाहीत. त्यांची गाणी ऑल ओव्हर महाराष्ट्र चालतात, त्याच गाण्यांवर पूर्ण महाराष्ट्र नाचतो, पूर्ण DJ चालतात, पूर्ण बँड पार्ट्यावाले जे आहेत ते बँड पार्टी जे चालवतात त्यांची पोटं भरतात. ठीक आहे. तर एकच हात जोडून विनंती सर्व महाराष्ट्र वासियांना की तुम्ही वोट, अपेक्षा आहे की त्या व्यक्तीला कराल जो व्यक्ती आपला महाराष्ट्राचा आणि आपल्या संस्कृतीचा आदर हा जगाला दाखवतोय. समजलात ना, की आपल्या महाराष्ट्राचा आदर आणि आपली संस्कृती जगाला दाखवतो, की आपण आपल्या मोठ्यांशी, इतरांशी किंवा कुणीही असो त्यांच्याशी कसं बोलतो, कसं वागतो. तशा माणसाला वोट करा. बाकी सगळं तर महाराष्ट्र हुशारच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.